मॅनेजमेंट कमिटी आमची मुंबईकर नाईकची पूर्ण आणि त्यांच्या शुभ असते शुभ सन्मान. धन्यवाद दादा, वेळात वेळ काढून आपण आलात आमच्या स्पर्धेला आपली मुख्य उपस्थिती दर्शवलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर तिन्ही पंचांना विनंती करतो आपण या देसाई सर असतील, मिलिंदजी पाचरणे सर असतील आणि शेखरजी धोत्रे सर असतील, तिन्ही पंचांना विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. मिलिंद सर आपण देखील या आणि शेखर सर आपण देखील या आणि त्यांच्या समवेत देसाई सरांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील यायचं आहे. सन्मान आपला केला जाईल. खरं तर सलग 2 दिवस पंचाच्या भूमिकेमध्ये ते आपल्या स्पर्धेमध्ये जोडले जात होते आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पूर्ण करीत आहोत. तिन्ही पंचांचा आपण सन्मान करतो. प्रथमतः शेखर धोत्रे सरांना आपण पाहतो आपल्या पंचाच्या भूमिकेत होते त्यांचा सन्मान करूयात. त्यानंतर देसाई सर आपण या. देसाई सर आपण देखील आपला देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मान केला जाईल. त्यानंतर मिलिंदजी पाचरणे सर आपण या. मिलिंद सर आपण या. आपला देखील इथे स्पर्धेच्या वतीने सन्मान केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून 2 दिवस होते तेजस आपण देखील या. भांडूपचे युवा समालोचक आहेत. तेजस या आपण. भांडूपचे युवा समालोचक आहेत आणि या स्पर्धेमध्ये चांगलं समालोचन केलं. तेजस आपण यायचं आहे. डीजे ऑपरेटर साहिल आपण या आणि अक्की डीजे अक्की आपण देखील यायचं आहे. तर येस आमचे ऑफिशियल फोटोग्राफर अश्विन मॅन फ्रॉम कांजूर त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. सलग 2 दिवस त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये आपण सगळे क्षणचित्र कैद केलेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावर आपण करतोय. थँक्यू अश्विन. आपल्या कॅमेऱ्यामध्ये सगळे चित्र जे तू कैद केलेत आमच्या कायम 4थ्या सीझनच्या आठवणी तुझ्या कॅमेऱ्यामध्ये सेव्ह राहतील. आणि खऱ्या अर्थानं श्री साई स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेला त्याचं सगळ्यात मोलाचं सहकार्य लाभलंय शैलेश पाटील आपण यायचंय. बघा मुंबईकर नाईंची इच्छा आहे. शैलेश पाटील आपण या. क्या बात आहे. या मुंबईकर नाईन टीम या पूर्ण या. आपण शैलेश पाटील यांचा सन्मान करूया. खरं तर श्री साई स्पोर्ट्स आज खऱ्या अर्थानं ब्रँड बनलेला आहे आणि ब्रँडची किंमत का वाढली कारण शैलेश पाटीलनं तसं कार्य केलेलं आहे. शून्यातून विश्व निर्माण केलं, आज विश्वव्यापी रूप धारण केलं श्री साई स्पोर्ट्सनं. चला दोन्ही टीम या. आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरुवात करणार आहोत. चला दोन्ही टीम लवकर या. शिवसाई मित्रमंडळाचे सर्व मित्र परिवाराला विनंती आपण देखील यायचं आहे. चला दोन्ही संघ. रोहन संघाला घेऊन या. जर पारितोषिक नको असेल तर हरकत नाही आहे. चला या लवकर. दोन्ही संघ इंटर कांजूरचे देखील दोन्ही संघ इंटर कांजूर लॉट मधून दोन्ही संघ होते त्यांनी देखील यायचं आहे. बघा प्राइज नको असेल जय 11 तर काय हरकत नाही.
तर बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. मुन्ना आपण या. खऱ्या अर्थानं संपूर्ण ग्राउंडची सुविधा ज्याने केली, ग्राउंडवरती पाणी मारण्यापासून असेल तर टचिंग करेपर्यंत विकेटला सगळं काम ज्याने केलं, मुन्ना आपण यायचं, आपला सन्मान इथे केला जाईल. अजित दादा आपण या, आपल्या शुभास्त्या सन्मान करायचा आपण. डीजे अक्की आपण देखील आपला देखील सन्मान केला जाईल. अक्षय दादा आपण या, बिग सपोर्टर खऱ्या अर्थानं अक्की यांचा आपण सन्मान करतोय. अजित दादा विनंती आहे पुन्हा आपण डीजे अक्की यांचा देखील सन्मान करा. तर चला आपण या सन्मानानंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभाकडे वळतोय. चला सगळे संघ, चारही संघांनी इथे बघा. प्राइज नको असेल तर नाही आले तरी चालेल, हरकत नाहीये. रोहन मीटिंग संपली असेल तर या प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी. येस, सलग 2 दिवस स्पर्धेमध्ये समालोचन केलं आहे. तेजस युवा समालोचक आहेत, त्यांचा सन्मान आपण करूयात. भांडूपचे युवा समालोचक आहेत. अजित दादा आपण या, आपला सन्मान, आपल्या शुभास्त्या सन्मान करायचा आहे. युवा समालोचक आहेत भांडूपचे आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. तर चला लगेच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. इंटर कांजूर लॉट मधून आपण पाहणार आहोत. प्रथमतः या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक इंटर कांजूर लॉट मधून आपण पाहिलं तर सर्वात चांगलं क्षेत्ररक्षण जास्त राहिलं कोण असेल तो खेळाडू. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, आपल्या संघासाठी धावा प्रचंड स्वरूपात रोखल्या, ऑलराऊंडर बॉयज संघाचा साहिल ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. येस, उपस्थित मान्यवरांना विनंती, आपल्या शुभास्ते आपण पारितोषिकाचे वितरण करायचे. ऑलराऊंडर बॉयज संघाचा साहिल, त्यांचे प्रतिनिधी आहेत कोणी, गोपाळ त्यांचे प्रतिनिधी तरी असतील, त्यांनी या. चला हरकत नाही, ट्रॉफी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्यानंतर या स्पर्धेतला एंटर कांजूर लॉट मधून सर्वोत्कृष्ट गोलंदाज, त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेक फलंदाज नाचत राहिले. धाबा त्यानं कोणाला बनवून दिला नाही, पण विकेट सर्वात जास्त मिळवले. मुंबईकर 9 चषक 2024 चौथ्या पर्वातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज एंटर कांजूर लॉट मधून संघ आहे जय 11 नाव आहे राहुल, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. चांगल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर नाचवलं आणि सर्वात चांगली गोलंदाजी करत असताना सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावलाय. आणि राहुल सोबत थोडी चर्चा आपल्याला करावी लागेल. राहुल थांबायचं आहे, जास्त काही विचारणार नाहीये. एंटर कांजूर लॉट मधून सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावलाय. प्रथमतः एकच प्रश्न विचारेन, कसं वाटतंय? काय ना, खूप छान वाटतंय. ट्रॉफी प्रथमतः कोणाला डेडिकेट करशील, की क्रिकेटसाठी सर्वात जास्त सपोर्ट कुठून आहे? मतंग सारंग. क्या बात आहे. मग ही ट्रॉफी कोणाला डेडिकेट करतोय? मतंग. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला असतील पुढच्या वाटचालीसाठी. आणि हा होता सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेतला एंटर कांजूर लॉट मधून राहुल.
त्यानंतर इंटर कांजूर लॉट मधून सर्वोत्कृष्ट फलंदाजाकडे आपण वळतोय. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धाबा ज्यानं बनवल्या ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतोय. स्पर्धेच्या वतीनं अजितदादा आपण आपल्या शुभास्ते पारितोषिकाचं वितरण करा. या स्पर्धेमध्ये इंटर कांजूर लॉट मधून सर्वात जास्त धाबा ज्यानं बनवल्या आणि मेगा फायनल पर्यंत आपल्या संघाला घेतलं. अक्षरशः विजयासाठी आपण पाहिलं तर त्याची अफाट मेहनत होती. संघ आहे या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज संघ आहे अनुप 11 आणि नाव आहे सिद्धेश, ज्याने स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धाबा बनवत असताना सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकावला. मेगा फायनलच्या मॅच मध्ये चौकारांचा पाऊस पाडला. सिद्धेशची थोडी चर्चा करूयात आपण. सिद्धेश तांबाची थोडी चर्चा करूया सिद्धेश सोबत आपण. प्रथमतः कसं वाटलं मेगा फायनल पर्यंत तुम्ही पोहोचलात इंटर कांजूर लॉट मधून, कसं वाटलं? नाही, खूप छान वाटलं. टुर्नामेंटही खूप छान ऑर्गनाईज झाली आणि मी माझ्या संघासाठी थोडंफार सहकार्य करू शकलो याची खुशी आहे आणि थँक्यू. कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळून आणि प्रथमतः वैयक्तिक बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी असे किती पुरस्कार घेतलेत आणि या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये पुरस्कार घेऊन कसं वाटतंय? मी बॉक्स क्रिकेट खूप कमी खेळतो, त्याच्यामुळे खूप कमी असतील याच्यात, पण लेदर क्रिकेटमध्ये बरेच आहेत. हरकत नाही आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी असतील. तर हा आपल्यासोबत सिद्धेश होता, या स्पर्धेतला इंटर कांजूर लॉटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, ज्या खऱ्या अर्थानं ट्रॉफीची सर्वात जास्त वेळ वाट पाहिली जात होती. लिस्टमध्ये भरपूर होते, सिद्धेश देखील होता, अजून 2 फलंदाज होते आणि खऱ्या अर्थानं बॅट देखील आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. संजयजी पै यांच्या वतीने ही बॅट आम्हाला पुरस्कृत झाली आहे आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर इंटर कांजूर लॉटमधून ठरतोय मुंबईकर 9 चषक आणि खऱ्या अर्थानं 4थ्या सीझनचा या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर संघ आहे. शुभम नाही आहे, अजून कोणी? यश देखील भरपूर चांगला त्या लिस्टमध्ये होता, पण त्याला देखील मागे टाकलं. संघ असेल जय 11 आणि नाव आहे मतंग, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि मला तर वाटतं त्याने सोबत आणलंय. येस, शेअर करतोय तो आणि मतंगची काय इच्छा आहे? मतंग येस, प्रथमतः तू या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, पण तू सोबत त्याला आणलाय, यशला आणलाय. मला तर वाटतंय त्याला ट्रॉफी डेडिकेट करायची की काय? हो, त्याला द्यायचे आहे, कारण फायनल मॅच माझा परफॉर्मन्स खराब राहिला आणि त्यांनी देखील लास्ट ओव्हर पकडून टाकले आणि बॅटिंग पहिल्या मॅचपासून केली आणि बॉलिंगसुद्धा केलं, तर त्याला देतो. मोठं मन लागतं मित्रांनो. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सहज कोणी दुसऱ्याला देतो, पण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पूर्ण एका स्पर्धेमध्ये तुम्ही मेहनत करता आणि आपली मेहनत जी आहे ती समोरच्याला देणं खूप मोठी गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या मतंगसाठी देखील. काय खेळाडू वृत्ती आहे. नवीन खेळाडूंना खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सपोर्ट करण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना निर्णय घेतला. क्या बात आहे मतंग, तुझं देखील आभार मानतोय स्पर्धेच्या वतीनं मी. तर लगेच आपण वळतोय आउटर लॉट मधून. आउटर लॉट मधून आपण पाहिलं तर आउटर लॉट मधून आपण देतोय फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच. मेगा फायनलच्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच रितेश आपण यायचंय. मेगा फायनलच्या मॅच मध्ये आउटर लॉट मधून रितेश आपण या लगेच. रितेश गामने. नाही, रितेश एकच आहे आपल्याकडे आज. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक सुंदर ब्युटिफुल टी शर्ट. ब्युटिफुल न्यू पॅटर्न आहे श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अभिनंदन रितेश. त्यानंतर आपण देणार आहोत स्पर्धेतला आउटर लॉट मधून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक
ज्यानं कालचा दिवस खऱ्या अर्थानं आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर गाजवला. मुंबई उपनगर, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरामध्ये ज्याच्या क्षेत्ररक्षणाची चर्चा सातत्यानं राहिली आहे आणि जॉर्ज संघामध्ये खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळामध्ये क्षेत्ररक्षणाच्या नावावर ज्यानं आपली जागा निर्माण केली, सुनील विश्वकर्मा गांगुली ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक आपण देतोय. प्रकाश दादा यांना विनंती असेल की आपण देखील या. आपल्या शुभास्ते आपण गांगुलीला देऊया. सुनील विश्वकर्मा स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. अभिनंदन सुनील, अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी तुला देखील भरपूर शुभेच्छा असतील. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, मेगा फायनल पर्यंत अगदी पकडून गोलंदाजी केली. अंडरआर्म क्रिकेट मध्ये म्हटलं जातं ना, एक बॉल पकडून व्हावं, एक नाही 6च्या 6 बॉल पकडून टाकलेत त्यानं. आणि सर्वाधिक विकेट मिळवत असताना सर्वात चांगला इकॉनॉमिकल रेट ज्याचा राहिला या स्पर्धेमध्ये मुंबईकर 9 ट्रॉफी 2024 चौथा सीझन. आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वात जास्त विकेट मिळवत असताना सर्वांना मागे टाकून रितेश ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. रितेश भरपूर खुश आहे. मेगा फायनलचा मॅच समारोह मॅच झाला, त्यानंतर चौथ्या सीझनचा बेस्ट बॉलरचा किताब देखील त्याने पटकावला. सुचित्रा केबल नेटवर्कचे फाउंडर, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये आम्हाला इंटरनेटची सुविधा प्रोव्हाइड झाली, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर लगेचच वळतो आपण या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सर्वाधिक धावा ज्याचा राहिला आउटर लॉटमधून आणि ओपन लॉटमधून आपण पाहिलं खेळताना त्याला मास्टर माइंड म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं ज्याच्यामुळे त्या संघाचं नाव अगदी मुंबई उपनगर, नवी मुंबई विभागापर्यंत राहिलं. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा यायचे ना कल्याणचे संघ, तेव्हा मात्र त्यांना कोणी सिरियसली घेत नव्हतं, पण त्या खेळाडूनं मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन आज त्या संघाचं नाव अंडरआर्म विश्वामध्ये कानाकोपऱ्यात पोहोचवलं. खरं तर तो देखील त्या लिस्टमध्ये होता, पण सर्वांना मागे टाकून खऱ्या अर्थानं अंधेरी संघाकडून खेळताना रोहन ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. खरं तर भरपूर सगळे होते या लिस्टमध्ये. सुनील देखील होता, रोहन देखील होता, पण सर्वांना मागे टाकत असताना रोहनला आपण देतो स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी ब्युटिफुल बॅट देखील आहे. संजय पै साहेबांच्या वतीनं ब्युटिफुल बॅट आणि एक आकर्षक ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. कोण असेल स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, आउटर आयकॉन, ज्या खऱ्या अर्थानं ट्रॉफीची सर्वात जास्त वाट पाहिली जात होती. बघा इंटर कांजूरच्या सगळ्या खेळाडूंना पारितोषिक मिळालं तरी देखील ते थांबलेत. कोण असेल या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, आउटर आयकॉन, ज्यानं सर्वात चांगलं परफॉर्मन्स केला स्पर्धेमध्ये. ओपन लॉट मधून खेळत असताना आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्यानं कुठल्या, कालचा दिवस ज्यानं गाजवला. कालचा दिवस गाजवला कोणी नाही, संघाचं तर नाव फिक्स आहे, पण खेळाडू कोण असेल. कालचा दिवस ज्यानं गाजवला सुनील विश्वकर्मा गांगुली ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू. खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर ऍज अ बॅटर असेल किंवा ऍज अ फिल्डर असेल, दोन्ही डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात चांगलं कंट्रीब्युशन ज्याचं राहिलं. सर्वाधिक रनआउट्स असतील, सर्वाधिक झेल असतील, सर्वाधिक धावा बचावणं असतील किंवा सर्वाधिक धावा बनवणं असतील, ऑल ओव्हर प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं त्यानं मन जिंकलं. आणि सुनीलची थोडी चर्चा आपण करूया. सुनील थांबायचं आहे. सुनील, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही कल्याणवरून मुंबई उपनगर, नवी मुंबई परिसरामध्ये यायचा, तेव्हा मात्र जास्त काही यश मिळालं नव्हतं, पण त्यानंतर जशी सुरुवात झाली, आता प्रवास कसा सुरू आहे या विभागामध्ये? सर्वप्रथम तर शहराने टुर्नामेंट ठेवली आणि आयोजकांना मी धन्यवाद करतो. खूप चांगली टुर्नामेंट झाली. आणि पहिल्याची जी जॉर्ज होती तेव्हा आम्ही छोटे होतो,
आणि रोहन झाला, अजय घाडगे झाले आणि त्यांचे संपूर्ण जे होते चिट्टू वगैरे जेवढे पण आखनका वगैरे ते लोक खूप इथे येऊन मेहनत करायचे, हारायचे, पण नंतरला खूप चांगली म्हणजे आमचे यंगस्टर आम्हाला इन केलं, लॅबो वगैरे आम्ही सर्व खेळायला लागलो, तर थोडं जिंकायला लागलो. ओव्हरऑल आता या विभागामध्ये येऊन जॉर्ज 11 या नावाचा वेगळा बोलबाला राहिला आहे. आता जी अचिव्हमेंट आहे ती अचिव्हमेंट आता आणि मागचे दिवस आठवल्यानंतर आता कसं वाटतं? आता तर सध्या आमचं परफॉर्मन्स थोडा लो झाला, पण प्रयत्न करू थोडा चांगला खेळायचा अजून आणि जिंकायचा प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी राहिलास, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळून? चांगला वाटलं. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला देखील असतील. तो माईकवर जास्त बोलत नाही पण बॅट त्याची चांगली बोलली या स्पर्धेमध्ये. तर वैयक्तिक पारितोषिकं देऊन झालेले आहेत. आता आपण सांघिक पारितोषिकांकडे वळणार आहोत. तर येस, इंटर कांजूर लॉटमधून आपण पाहतोय रनर अप मुंबईकर 9 ट्रॉफीमध्ये अनुप 11 आपल्या संपूर्ण संघासहित या. अनुप 11 आपल्या संपूर्ण संघासहित यायचे. सगळ्या मान्यवरांना विनंती, आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण रनर्स अपची ट्रॉफी देणार आहोत. ब्युटिफुल ट्रॉफी आणि कॅश प्राइज सहित आपण अनुप 11 संघाला सन्मानित करतो. अनुप 11 सगळ्याच संघासोबत या आपण. नक्कीच आपण सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते देत आहोत. रनर्स अप अनुप 11 इंटर कांजूर लॉट मधून. मिलिंद पाचरण्याने विनंती, आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पंच मिलिंद पाचरणे, आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधा. त्यानंतर इंटर कांजूर लॉट मधून आपण पाहिलं तर 4थ्या सीझनचे चॅम्पियन जय 11 आपण याच्या संपूर्ण संघासहित. स्वप्न छोटं पाहिलं विजयाचं आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवलं. विजेते पदावरती आपलं नाव कोरलं. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन सीझन 4 मुंबईकर 9 ट्रॉफी इंटर कांजूर लॉटचे चॅम्पियन जय 11. अभिनंदन. सगळ्या मानवांना विनंती, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण द्या. क्या बात आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण अभिनंदन करतोय, स्वागत करतोय. अभिनंदन अभिनंदन जय 11. व्हेरी वेल प्लेड बॉयज. त्यानंतर या सेलिब्रेशन त्यांचं सुरू आहे. सध्या ट्रॉफी मिळाली आहे आणि चॅम्पियन्स मुंबईकर 9 ट्रॉफी, एक मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचे इंटर कांजूर लॉटचे चॅम्पियन गणपती बाप्पा. चला त्यानंतर आपण लगेचच आउटर लॉट मधून रनर्स अपची ट्रॉफी देतोय. प्रथमतः साई प्रसाद परब यांचा सन्मान आपण करणार आहोत. या आपण दादा, आपला सन्मान केला जाईल. खरं तर या स्पर्धेच्या वतीनं कळत नकळत जर कोणाचा सन्मान राहिला असेल ज्यांनी आम्हाला स्पर्धेला मदत केली तर आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून दिलगिरी व्यक्त करतोय मित्रांनो. संजय पै साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी 2 बॅट पुरस्कृत केला, त्यांना देखील विनंती आपण देखील यायचंय. त्यानंतर तनिष्का 11 श्री जॉर्ज 11 कल्याण संघ आपण यायचंय. रनर्स अप राहिलेत सीझन 4 चे रनर्स अप आउटर लॉट मधून तनिष्का 11 श्री जॉर्ज कल्याण. सगळ्या संघांसमोर यायचं आपण. बघा सगळ्या खेळाडूंचं कंट्रीब्युशन आहे. आपण सगळ्यांनी या. मुंबईकर 9 ट्रॉफी 2024 आणि 2024चे 4थ्या सीझनचे रनर्स अप राहिलेत तनिष्का 11 श्री जॉर्ज कल्याण. या सगळ्या संघासहित या. सगळ्यांचे 2 दिवस भरपूर मेहनत आहे किरण. या सगळ्यांनी लॅबो पहिलेच आले धावत. चला या सगळ्यांनी, या संपूर्ण संघाने या.
नाही गांगुली मला तर वाटतं आज फोटो काढूनच पूर्ण स्टोरेज भरेल फोनचा. चला या सगळ्यांनी या. अभिनंदन. हार्ड लक. तनिष्का 11-3 जॉर्ज 11 कल्याण. वेल प्लेड. चांगला खेळ राहिला तुमचा देखील, पण मेगा फायनल मध्ये थोडं परफॉर्मन्स कमी राहिला आज. मुंबईकर 9चे सगळे जे आमचे कमिटी मेंबर आहेत सगळ्यांनी या स्टेजवर. मुंबईकर 9चे जे सगळे कमिटी मेंबर आहेत, मुंबईकर 9 टीमचे सगळे कमिटी मेंबर आपण या. जेवढ्यांनी टी शर्ट घातली आहे, रोहित चला लवकर या, लवकर प्लीज, वेळ नाही आपल्याकडे. मुंबईकर 9 ऑफिशियल कमिटी मेंबर सगळ्यांनी या. जेवढ्यांनी टी शर्ट घातले तेवढं सगळ्यांनी या. मुंबईकर बघा, बोलवायच्या पहिलेच बघा, बोलवायची देखील गरज पडली नाही. मालवण बॉयजला बोलवायची देखील गरज पडली नाही. त्यांना माहिती आहे आम्ही चॅम्पियन आहेत, आम्हाला इन्व्हिटेशनची गरज नाही आहे. सगळी मुंबईकर 9ची टीम या, पूर्ण मुंबईकर 9ची टीम इथे असायला हवी. तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर अजय दादा विनंती करेन आपण या आपल्या शुभास्ते ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. प्रथम पारितोषिक आणि चॅम्पियन पदाचे प्रबळ दावेदार, एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. सगळे खुश आहेत, सगळे आनंदी आहेत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण अभिनंदन करतोय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, मालवण बॉयज आर द चॅम्पियन्स ऑफ सीझन 4. अभिनंदन संपूर्ण संघाचं अभिनंदन. आणि मॅनेजमेंट कमिटी आपण या सगळ्यांनी, मुंबईकर 9ची आमची सगळी मॅनेजमेंट कमिटी आपण यायचं आहे. मुंबईकर 9